मित्रांनो हे बघा ना, छत्रपती महाराजांची काय मूर्ती आहे. खरंच एकदम इन्स्पिरेशन मोटिवेशन आहे महाराज म्हणजे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहिल पोळेकर. आणि आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय. मी माझ्या फॅमिली सोबत फिरायला चाललोय. फ्रेंड सोबत पण जातो फिरायला, पण फॅमिली सोबत पण थोडा अटॅच्ड आहे, तो फॅमिली सोबत जास्त फिरतो मी. तर बघूया आपण कुठे जातो, कुठे कुठे फिरतो, तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे पाहायला मिळेलच. सो स्टे ट्यून. झोप आले का म्हणू? काय ह्याला झोप आले माहितीये तुम्हाला? कारण वाजलेत सकाळचे 4:30 म्हणून ह्याला आले झोप. आणि आता आम्ही निघतोय जायला. गुड नाईट. सो गाईज फायनली आम्ही निघालोय. आता किती वाजलेत? 4:47. आणि बाप्पा मम्मी येत आहेत, ते आले की आपण चाललोय आता खोपोलीला. परत त्या फेम डिगरला घ्यायचं आपल्याला, समूला. ती आली की तुम्हाला तिला दाखवेलच ब्लॉगमध्ये. ती स्वतः म्हणेल ब्लॉग करूया दादू करून, आणि मग तिकडनं आपण पुढे जाऊया. अरे बापरे, वन्स अगेन. कसं वाटतंय, कसं वाटतंय? एवढं रेडी होऊन कुठे चालले तू? देवदर्शनाला जायचं आपल्याला, फिरायला फोटोशूट नाही करायचे. बापरे, एवढ्या सकाळी 6:00ला दिगदार होता. किती वाजलेत दाखव. 6:23. मग काय 6:23? 23 मिनिटं फक्त ट्रॅफिक लागली म्हणून. आणि आता आपण या गाडीवर ना काय या गाडीतून या गाडीत चाललोय. ही गाडी घेऊन जायची पुढे. आपली ट्रिप सुरू झालेली आहे. सगळे बसलेले आहेत. गणपती बाप्पा. पहिलं स्टेशन स्टॉप आलेला आहे वाघजाई मंदिर. काय धुकं आहे यार, खंडाळ्यात फुल धुके. चल खंडाळ्यात फुल धुकं आहे. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मंदिर. काय धुकं आहे यार, काय धुकं आहे बघा ना. मस्तच एकदम. काय सिनारो आहे सगळा धुक्याने. धुकं नुसतं धुकं. चला देवीला पाय पडूया, आपल्याला पुढे पण जायचं. हे वाघजाई देवीचं मंदिर आहे खाली असं. मी पण इथे आलोय पाया पडायला. साफसफाई चालू आहे अजून. माझ्या मते आपण चुकीच्या बाजूने हलय का नाही ना. सो आता आमचा नेक्स्ट स्टॉप आलाय नारायण धाम ना. नारायण धाम. हे बघा मागे काय चाललंय. अरे काय व्हिडिओ, इथं फोटो 1000 फोटो काढल्या पोरीने. 1000. काही फोटो करा. ते बघा मागे मंदिर आहे, मस्त मंदिर आहे. जायचा विषय चाललाय, बघू आता. इथे फोटो काढून झाले तर आम्ही जाऊ. आणि हे बघा अशी एंट्री वगैरे येतात. एकदम मस्त बनवलंय लोणावळ्यामध्ये. नारायणी धामचं हे मंदिर आहे. नारायणी देवी, ते हनुमानाचं आहे. आणि शांतता आहे, एकदम शांतता. आणि इथे आमचा पहिला ब्रेकफास्ट आहे. 85 रुपीजमध्ये अनलिमिटेड नाश्ता. आणि त्याच्यामध्ये बघा उपमा, त्याच्यानंतर सांबार, इडली येते ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर चटणी आहे, कटलेट, ब्रेड आहेत आणि चहा कॉफी. आणि हा नाश्ता घेतला आहे आपण. इडली आत्ता आले गरम गरम. किती सॉफ्ट आहे बघा ना, किती सॉफ्ट आहे इडली, सांबार. आणि हा सर्वात भारी आयटम आहे. काय आवडलं तुला यातलं सर्वात? इडली पण छान आहे आणि नाईस. सर्वात बेस्ट सांबार. हां, सांबाराची टेस्ट अशी पुढेच बघायला भेटली. साऊथवरनं आलेत का डायरेक्ट तुम्ही? तर आपण आता चाललोय म्हणजे अक्कलकोटला. आणि आता किती वाजले? 1 वाजल्या. स्टॉप घेतलाय. आपल्या इथं पाऊस पडतो. वरती आहे, वरती म्हणजे घाटावर असले सोलापूर यात आहे. लोकांना राग येतो, लोकांना राग येतो. तर सोलापूर इकडे ऊन आहे आणि तिकडे कोकणात पाऊस पडतोय असं म्हणणं होतं आपलं. ठीक
ठीक आहे, मिसअंडरस्टँडिंग नको करावी. आता आम्ही इकडे आलोय नाश्ता नाही बोलताय ना, चहा थोडं प्यायला. चहा प्यायला. चाय की चुस्की. It's okay. हा, एक 1 वाजले. वाजले. आता अक्कलकोटला जाऊनच जेवू आपण. 3 तासात 2 तासात पोहोचू आपण. सो फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलोय आणि वाजले 3. आता आम्ही चाललोय विकासकडे. विकास कोण आहे ग? चला जेवायला जाऊ. प्युअर व्हेज खायचंय 2 दिवस. तर आमचं जेवण झालंय मित्रांनो आणि आता आम्ही मंदिरात चाललोय. कारण की लेट झालेला म्हणून थोडं. हा, लेट झालेला म्हणून, बाकी काय नाही. अगदीच. तर आता निघालोय. आता बाकीचे लोक थांबलेत हॉटेलच्या बाहेर. आम्ही जाऊन त्यांना पिकडं करू आणि मग तिकडे डाउनलोड करू. चला. हे बघा, हे मंदिर आहे. हे स्वामींचं मंदिर आणि हे वटवृक्ष आहे. आपण जाऊया. इथे लिहिलंय की वटवृक्षावर मंदिरात कुठलेही धागे वगैरे बांधू नये, पण तरी काय आता श्रद्धा अंधश्रद्धा लोकांच्या ठीक आहे, चालायचं. हे मंदिर आहे. आणि कोण भेटले, सडन मीटअप झाले एकदम सडनली. कुठनं तरी आले हे दोघं आणि सडनली एकदम सरप्राईज दिला आम्हाला. अरे मित्रांनो, हे बघा ना, छत्रपती महाराजांची काय मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकदम मस्त स्मारक बांधलेलं आहे इथे. तिथे जाऊ, तिथे आपल्या महाराजांची कीर्ती आहे रे. तिथे जाऊ, तिथे महाराष्ट्रात आपल्या महाराजांची कीर्ती आहे. आणि असं बघून मन एकदम प्रसन्न होतं. एकदम ते टेन्शन असं ते सगळं दूर होऊन जातं रे. खरंच मस्त बांधलं. फायनली आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहे सगळे. आणि हे बघा, हे शिवाजी चौकात आम्ही मस्तपैकी छत्रपती शिवाजी चौकात आहोत आपण. हे छत्रपती शिवाजी चौक तुळजापूरचं. आणि आता आपण राहण्याची व्यवस्था बघतोय. राहण्याची व्यवस्था काय काय वाटतं, आज राहायला मिळेल का? तो काय वाटतं तुम्हाला, राहायला मिळेल का इथे? काय म्हणायचं ह्या लोकांचं, इनोवा झोपायचं यांना. तशी झोप तुझी पूर्ण झाले. आपण परत 4 वाजता शूट करू. बघू हे 4 वाजता उठतात की नाही उठत आहे. काय खाताय तुम्ही एकटे गपचूप गपचूप मागे? पाव, बनपाव, पाव बोला पाव. बघा ना, मी मागाशी पण बोललो, भाऊ तिकडे जाऊ, तिकडे आपले महाराज आहेत रे. तिकडे जाऊ, तिकडे आपले महाराज आहेत. खरंच एकदम इन्स्पिरेशन, मोटिवेशन आहे महाराज म्हणजे. रूम पाहिजे तुम्हाला? रूम पाहिजे का? स्वस्त दरात तुम्हाला मी रूम करून देतो. बघा, मी तुम्हाला सांगतो, जास्त नाही, 2,500 एक एसी रूम मिळेल विथ गाद्या. तुम्ही 2 रूम घ्या, 5,000 तुम्हाला 2 रूम देतो मी घेऊन. मॅट्रेस नाही मिळत आमच्याकडे. आमच्याकडे फक्त गाद्या मिळतात, त्या पण भिजवलेल्या. हा, गादीत विचारून तुम्ही आम्हाला सांगा काय ते, ठीक आहे? सो मित्रांनो, आज आपण पूर्ण दिवसांमध्ये काय काय दिनक्रम केला. तर पहिले आपण गेलेलो वाघजाईला. वाघजाईवरून आपण आलो, त्याच्यानंतर गेलो नारायणी धामला. तिथे मस्त मंदिर होतं आणि 85 रुपयात अनलिमिटेड नाश्ता होता. आणि नाश्ता पण 1 नंबर होता. आणि त्याच्यानंतर मग तिकडनं आपण आलो अक्कलकोटला थोडा 4-5 तास लागले. अक्कलकोटला आलो, दर्शन 2 मिनिटात दर्शन झालं. आणि अक्कलकोटवरनं आता आलो आपण तुळजापूरला. उद्या सकाळी दर्शन घ्यायचं. आज राहायचं, संध्याकाळी थोडं फिरायचं, जेवायचं, झोपायचं, सकाळी लवकर उठून दर्शन घ्यायचं आणि मग परतीचा प्रवास. आमचं रूम घेऊन झालाय, फ्रेश होऊन झालंय आणि आता आपण परत पोटपूजा करायला आलोय. जय कामत. नाही, पण आम्हाला रेकमेंड केलं आमच्या हॉटेलवाल्यांनी की चांगली टेस्ट आहे. तर खाऊन सांगू आम्ही तुम्हाला कशी टेस्ट होती, ठीक आहे? हो, जेवण आमचं चालू झालंय. जय कामतला जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही दाल खिचडी आणि शेवभाजी आणि सगळं रोटी, फिक्स फूड झालंय का सकाळ संध्याकाळ एकच. आणि ह्या लोकांनी थाळी मागवले, थाळी खातायत. आणि पप्पांचं पोट खराब आहे म्हणून ते फक्त दही चपाती खातायत. तो आम्ही आमचं फक्त चाललंय हे असं साधं जेवण. जेवल्यावर ही पोरगी आईस्क्रीम खाते. ते पण कुठलं? मी चोकोबार खाते. चोकोबार 20 रुपयाचं आणि 70 रुपयाचं. काय मॅग्नम? काय मॅग्नम नाही, मग काय आहे? आय डोंट नो. हा, खातेस ना, पण मावशीकडनं लुटून तर घेतलंस ना. हाँ? गौर से देखिए गरीब फेस को. कहाँ जाना है आपको? मला जायचंय रूम. कशाला? मला पडायचंय.
अरे पादाला एवढी मोकळी हवा आहे, तुम्ही इकडे पादा, तुम्हाला घर रूम भरतो. पडायचंय, झोपायचंय. हो का? चला आईस्क्रीम खाऊया, म्हणजे तुम्ही ठीक व्हाल. हा फायनली आम्हाला 4 मेडिकल, 5 जनरल स्टोअर आणि 6 हॉटेल फिरल्यानंतर व्हॅनिला मिळालं. व्हॅनिला मी खूप खुश आहे व्हॅनिलासाठी. व्हॅनिला इज लव. मी नाही खुश, मला जायचंय. जा इथे पड. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आज दिवस दुसरा आहे आणि आज मी उठले, सकाळचे वाजलेत 6. सगळे रेडी झालेत आणि आता देवीच्या मंदिरात पाया पडायला जायचं आहे. तर आता इकडनं मंदिर 5 मिनिटावरच आहे. सगळे रेडी म्हणून आता आपण निघूया. आपल्याला हे समूचे फ्रेंड्स भेटलेले आहेत. हॅलो फ्रेंड्स, कसं वाटतं फ्रेंड्सला भेटून? ना आम्ही इथे पोचलोय तुळजाभवानी मंदिरामध्ये. आता जायच्या आत पूजा करायची. तर आत्ताच मोबाईल तर घेऊन जायला मिळणार नाही, पण आता इथनंच बघा मंदिर, पाया पडा. सगळ्यांसाठी मी प्रे करतो आणि चला. देवाची नाही ओढ लागली, उभं राहून कंटाळा आलाय का? कसं झालं दर्शन? फायनली दर्शन झालं, छान दर्शन झालं. आरती बिरती झाली व्यवस्थित, आरती सकट व्यवस्थित सुंदर दर्शन झालेलं आहे. धन्यवाद. चला आता कुठे? दर्शन करायला नव्हती आली, आता नाश्ता करायला बरोबर आपण इथे आले. स्वामी समर्थ. फक्त बाहेरून केलं, एवढी गर्दी होती. ओके चालेल. कुठे आलं नाश्ता करायला आपण? स्वामी समर्थ इडली गृह. हे तुळजापूरमध्ये फेमस आहे. कसली गर्दी आहे गावात, बघा ना, बघा किती गर्दी आहे. आलो जरा खाऊन टेस्ट सांगतो तुम्हाला. तो हा आजचा ब्रेकफास्ट आहे. इडली सांबार. ते पण लोक इडली सांबार खातात ते बघा. आता असं जेवायला आलं आणि हे सगळं जेवण आहे. आणि मग मावशीचं ताटात ते बघा असं ताट आहे. भाजी आहे, चपाती आहे, वरण भात, कोबीची भाजी आहे, पालकची भाजी आहे आणि हे काय आहे? पुरणपोळी, लोणचं. चला खायला सुरुवात करा तुम्ही लोक. जेवण कसं होतं बघा? छान होतं जेवण. असं एकदम होलसम फूड. होलसेल? हो. अच्छा. आणि काय घेऊन फिरते? हे आम्हाला फुलं दिलीत. दिसली म्हणून लगेच मागायची? हा दिलीत कंसात, आम्ही मागितली. हा कशी मागितली? दादा ते काढून दे. किती हावर आम्ही स्वतः जात होतो तर ते बोलले देतो आम्ही. हा तुम्ही जास्त बेकार तोडाल ना. हा म्हणूनच लाज वाटायला पाहिजे रे. देवाला घालते गाडीमध्ये. मग देवालाच काय केसाल घालणार आहे? मोठे मोठे आम्ही आलोय लंबोटीला. लंगोटी नाही, लंबोटीला. शेंगदाणा चटणी इथली फेमस आहे. शेंगदाणा चटणी काय पण घेत बसतात. आणि हे एक स्टॉप आहे. काय नाव आहे याचं? जय शंकर लंबोटी चटणी. हे अशा प्रकारे इथे चटणी बिटणी विकतात. एकदम फेमस चटणी. आणि ह्या काकांनी बनवलेली, त्यांनी बनवलेलं हे त्यांनी चालू केलेलं म्हणजे. आणि मग पुढे त्यांच्या पिढ्या करतात. शेंगदाणा चटणी, लसूण चटणी, अजून खोबऱ्याची चटणी, भरपूर टाईपच्या चटण्या आहेत. काय तुझा काय विषय? कशाला मध्ये बोलते मी? काहीतरी लोकांना माहिती देतो ना. इथे काका बसला, इथे समूह माझ्या पप्पांची भांडण करून बसले ते पुढे. आणि ह्या मावशी, मम्मी, पप्पा. मावशी आणि मी एकदम बाल्कनीमध्ये बसलोय, मजा करतोय. सीट लांब करून झोपतोय फक्त. हे खायला काय तुम्ही सगळं खातच असतात का? कचरा दिलाय बघ, व्हिडिओ मध्ये पण दिसतं. फक्त कचरा खायला देते मम्मी. सो आता आम्ही पुण्याच्या पुढे आलो, तळेगावला. घरी जायचं किती लेट झालंय, 10 वाजले. भूक लागले. आम्हाला ठाण्याला जायचं. ठीक आहे. आणि हा नाही आपल्याला भरपूर कामं असतात. आणि हे थंड्या मामला हॉटेल आहे, प्युअर व्हेज आहे. खूप गर्दी आहे. गाड्या बघा केवढ्या लागल्यात, बापरे. काय खायचंय आता? तर आम्ही शेवभाजी. 2 दिवस शेवभाजी खातो. शेवभाजी, दाल खिचडी, शेवभाजीवर 2 दिवस काढले. तर नाही, आता आम्ही काय खाणार आहोत? पनीर टिक्का मसाला. आणि दुसरं काय होतं? व्हेज काय? मुमताज काहीतरी डिश आहे. बघूया चला कसं लागतं.
सर आज आम्ही काहीतरी वेगळं मागवलंय. ही आहे मुमताज, ह्याची मुमताज नाही, आणि ही पनीरची रेग्युलर भाजी जी मी खाणार आहे. व्हेज खायला खूप प्रॉब्लेम असतो. सांगा टेस्ट कशी आहे, सांग जरा टेस्ट कशी आहे का, इज्जत आहे का? ओ माय गॉड. हा वन मोर छान आहे. मी वेज खाणं. अरे बापरे. ओके चालेल, कंटिन्यू करूया का जेवणाचा? सो जेवण वगैरे झाले आमचं. आता किती वाजले? 11:10 झालेत. तिकडनं अजून लोणावळ्यावरनं खोपोली, तिकडनं मग काय आता पुढे काय दाखवण्यासारखं ब्लॉगमध्ये उरलंच नाही, तर म्हटलं एंड करून टाकूया इथेच काय ब्लॉगचा. तर मग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्हाला. आणि काय करा, लाईक तोतली कुठली, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. वाईट आहे हिच्यासाठी तरी ब्लॉग बघा विचारा.